मी 2 दिवसापूर्वी असंच तिथे वरती काम होतं म्हणून आलेले. इथनं भयंकर वास येत होता बाहेरून जाताना, म्हणून मी जस्ट डोकावून बघितलं तर जे काही चित्र दिसलं त्या दिवशी तर अजून भयंकर होतं. त्या दिवशी त्यांना थोडंसं बडबडल्यामुळे त्यांनी आत्ता हे इथलं साफ केले. अंडी पडलेली, गॅस घाण होता वगैरे सर्वच. आणि आज 2 दिवस मी विचार करून, कारण हेच केक आपण शॉपमध्ये केक ऑफ द डे म्हणून चिपळूण हे शॉप आपल्या कावेरीतळीत नवीन ओपन झाले, तिथे आपण खाली एवढं सुंदर त्यांनी छान ह्याच्यामध्ये शॉप ओपन करून ठेवले आणि वरतीची परिस्थिती जिथे केक बनत आहेत त्याची परिस्थिती बघता आज हेच केक सर्व घरातली मुलं खात आहेत. हे काही मला पटलं नाही. आज 2 दिवसांनी मी इथे सर्वांना घेऊन आले आणि हे चित्र इथलं समोर आहे. तिथे बेस पडलेत, बेस खाली पडलेत, ते उंदरांनी खाल्लेले आहेत. परत तिथे काय म्हणतात त्याला, पाव आहेत, पावसारखं काहीतरी आहे, ते पण उंदरांनी खाल्लेले आहेत. अंड्यांची तिथे पूर्ण कीड पडलेली आहे. टॉयलेट, बाथरूम सर्वकडे ठिकाणी थुकलेलं आहे. आणि हे सर्व त्यांना दाखवत असताना त्यांच्या कामगारांनी पत्रकाराचा हात धरून त्यांना त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. हीच जर दुजोरी चालू असेल, हे भैया लोक इथे आलेत, भैया आहे तो कामगार दोन्ही पण, आणि आज हीच जरी दुजोरी तो करत असेल तर हे बंद करावं की नाही हे आता पब्लिकनी सांगावं. पब्लिकचा मला रिस्पॉन्स पाहिजे की हा शॉप बंद झाला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही इथे कधी आला होता? तुम्हाला 2 दिवसापूर्वी आलेले. टॉयलेट बाथरूम मध्ये तुम्ही गेलात, तिथे काय उलटी आली मला, बाहेर आतमध्ये जाऊ शकले नाही. काय ज्यावेळेला तुम्ही इथे आलात त्यावेळेला प्रथमदर्शनी कामगार काय करत होता? आणि इथेच बनलेले केक, आता हे बेस नुकतेच त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि हेच बेस त्यांनी खाली जाऊन विकतायत केक बनवून. त्यांना विक्री बंद करा सांगून पण त्यांची पुढची दुजोरी चालली आहे की हे येत आहेत आणि ते येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.